सुरुवातीलाच बातमी आहे जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्यासंदर्भात। आरक्षण न दिल्यास विधानसभेत 288 उमेदवार देऊ आणि आता विधानसभेत नाव घेऊन पाडू असा इशारा जरांगे यांनी दिलेला आहे। जरांगे पाटील यांनी सरकारला हा इशारा दिलाय। ठरलेलं आरक्षण द्या, डोक्यावर घेऊन नाचू असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलेलं आहे। जरांगे यांनी फडणवीसांना आवाहन केलंय। नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय? कशी असेल विधान? नाही मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे। मग मात्र मग नाही खोटा निघत। त्याला माझं नाविलाज आहे। मग नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात। मी स्वतः नाव घेऊ गो पाडीणार। आता सुटतो नाव घेऊ गो पाडीणार। तुम्ही पण उभं राहणार? नाही राजकारणात आपण नाही जाणार। उभा नाही राहणार। गोरगरिबांना देणारा बनवणार। सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार। मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठी। आमचं काय म्हणणं नाही, आम्हाला राजकारणात फाजकारणात जायचं नाही। आम्हाला द्या, हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील। माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या। सरकार असाल तर मला राजकारणाकडे जायचं नाही। हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील, पण आम्हाला द्या। मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही।